नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशील का? स्वागत आहे पुढच्या भागात. तुम्हाला हवा का? खाता खाता तिचं लक्ष त्याच्यावर गेलं तसं तिने पटकन दुसरा बॅगीतला वडापाव काढून म्हणाली, नो. तो लगेच चेहऱ्यावर वैतागलेलं एक्सप्रेशन आणत म्हणाला, बरं झालं. ती बत्तीशी दाखवत मनातल्या मनात म्हणाली, कारण तिला दोन्ही वडापाव खायचे होते आणि त्यांनी नकार दिला त्यातच ती खुश झाली. सगळं खाऊन आत येणार आहे का? त्याने डोळे ताठ करत विचारलं. ना, येतच आहे. तिने राहिलेला छोटासा घास तोंडात कोंबला आणि तोच हात तिच्या ओढणीला पुसत बॅग हातात घेतली. अजून एक वडापाव ती आतमध्ये जाऊन खाणार होती. मिरची तिखट होती तर पहिले तिला पाणी प्यायचं होतं. ड्रेस खराब होणार नाही का? त्याने तिच्या हरकतीवर 1 सेकंड डोळे घट्ट मिटून भुवयाच्यामध्ये 2 बोटांनी प्रेस करत तिच्याकडे रोखून बघत विचारलं. ड्रेसला तेलकट हात पुसलेला आवडला नव्हता. त्याच्या भाषेत तो मॅनरलेस प्रकार होता. आता तो ड्रेस धुणारच आहे की काय? दररोज एकच ड्रेस लटकावून फिरणार आहे का? तिने भुवया आकसून एक रागीट लुक देत तिची पर्स उचलून चिडून म्हणाली, माझा ड्रेस मी फाडू खराब करू ह्यांना काय घेणं देणं? आवडलं नव्हतं तिला. तो दात आवळून बॉक्स टाईप स्माईल करत आतल्या दिशेने निघाला. दगडापुढे कितीही डोकं आपटलं तरी आपलंच डोकं फुटणार आहे, ही म्हण त्याला परफेक्ट सूट होत होती. तिने नाक मुरडत स्वतःच्या ओढणीला निरखून पाहिलं आणि त्याच्या मागे निघाली. ह्या माणसाचं लयच बारीक लक्ष आहे, ती मनातल्या मनात बडबडत आत आली. कबीर तिच्या 3-4 पावलं पुढे होता आणि ती मागे चालत होती. आतमध्ये आल्या आल्या तिच्या नजरेस हेमा आणि अमित दिसलेच आणि तिची धडकी भरली. दोघेही त्या दोघांनाच एकटक बघत होते. हेमा तर कन्फ्यूज झालेली होती. अमितच्या चेहऱ्यावर हलकं चकित हसू होतं, पण ते कसं एकत्र आले म्हणून तिला प्रश्न पडला होता. हेमा कबीरला लहानपणापासून ओळखत होती. तो कधीच त्याचा फायदा जिथे नसेल तिथे वेळ एनर्जी विनाकारण वाया घालवत नाही. इथे जर मंजिरीची गाडी बंद पडली आणि त्याला वाटेत अवंती दिसली तो तिच्यासाठी दुसऱ्या कारची अरेंजमेंट करेल, पण स्वतःच्या कारमध्ये घेऊन आला ही थोडी तिच्यासाठी आश्चर्याची बाब होती. म्हणून ती दोघांना निहाळत विचारात गुंतली होती. दोघे दोघांनाच निहाळत होते म्हणून अवंती थोडी अवघडल्यासारखी झाली होती आणि कबीर कोणाकडे न बघता त्याच्या ॲटिट्यूडमध्ये पुढे जात त्यांना क्रॉस करून तिथल्या काउचवर जाऊन बसला. ते ताई, माझी बॅटरी संपली, मी चार्ज करायचं विसरून गेले. अवंती हेमासमोर येत अडखळत तिचा प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न करू लागली. ठीक आहे, नेक्स्ट टाइम काळजी घे, अशी चूक पुन्हा करू नको, काळजी लागते. हेमा बोलण्याच्या आतच अमित म्हणाला, मॅम डिनर तयार करू का? राधा हेमाच्या जवळ येत म्हणाली, हो लावा लगेच, सगळे एकत्र जेवायला बसू. कबीर पहिले जेवण कर, मग नंतर जा फ्रेश व्हायला. अमित त्याच्याकडे बघत म्हणाला. त्याने मान हलवली आणि वॉश बेसिनकडे वळला. तुम्ही जेवला नाही का? ताईच्या तर गोळ्या घ्यायच्या असतात ना, ती बोलली. अवंतीला थोडासा आनंद झाला होता की तिच्यासाठी दोघेजण जेवायचे थांबले आहेत, पण लगेच काळजीने ती दोघांकडे बघत म्हणाली. स्वतःच्या मूर्खपणावर तिला रागसुद्धा येऊ लागला. मस्तपैकी वडापाव खात बाहेर बसली होती. हो, तुझ्यासाठी जेवायचं थांबलो आहोत. तू घरी आल्याशिवाय जेवण जाणार होतं का? पुन्हा अशी काही चूक करू नकोस. जा वॉश बेसिनमध्ये हँडवॉश कर, जेवण करून मग आराम करायला जा. हेमा तिच्याकडे बघत चिडत म्हणाली. तसं तिने मान डोलावली. तुझ्या हातात काय आहे? हेमाचं लक्ष तिच्या हातातल्या खाकी बॅगकडे गेलं. बॅग बघूनच लक्षात येत होतं की काहीतरी खायचं सामान आहे. वडापाव. अवंती ओशाळून तिच्या हातातील बॅग अजून थोडी नीट बंद करून हेमाकडे बघू लागली. तसं अमितने भुवया उंचावल्या. अवघड आहे ह्या मुलीचं. कुठून आणली? चांगलं आहे का? काही पण रस्त्यावरचं कशी खाते गं? हेमा नकारार्थी मान हलवत वैतागून म्हणाली. ते मी नाही, यांनी दिला. अवंती कबीरकडे बोट दाखवत पटकन म्हणाली. तो नॅपकिनने हात पुसत बाहेरच आला होता की अवंती त्याच्याकडे बोट करून काहीतरी म्हणाली होती, पण त्याला कळलं नाही म्हणून तो न समजून प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे बघत होता. अमित आणि हेमा शॉक होत त्याच्याकडेच बघत होते. ह्यांनीच मला वडापाव आणून दिला. कुठून आणला त्यांनाच विचारा. अवंती 2 पाऊल पुढे येत म्हणाली. हे हाय क्लास एका वडापावला विषय बनवतील म्हणून तिने स्वतःवर काहीच आणू दिलं नाही. ज्याने आणला त्यालाच पुढचं काय विचारायचं ते विचारा. माझं तर मन भरलं असं सध्या तिने विचार केला. तेव्हा कुठे त्याच्या लक्षात आले आणि त्याच्या भुवया वर जाऊ लागल्या. त्यात दोघेजण त्याच्याकडे शॉक होऊन बघत होते म्हणून थोडासा तो ब्लँक झाला होता. ती सोबत आली हीच गोष्ट त्यांना न पचण्यासारखी होती, पण त्याने ती सिच्युएशन हँडल केली असते. पण ह्या वडापावचं काय म्हणून उत्तर द्यावं म्हणून संभ्रमात पडला होता. तिला भूक तिलाच हवा होता म्हणून आणायला सांगितला. या पहिले डिनर करूया. त्याने दोघांकडे बघत शांतपणे उत्तर दिलं आणि त्याची रिॲक्शन न बघताच डायनिंग टेबलकडे निघाला. त्यात अवंतीचा रागच आला.
खाणार ती आणि खापर त्याच्या माथी असं झाले होते. मी हात धुवून आले. अवंतीने तिची पर्स, हातातील बॅग टेबलवर ठेवून वॉश बेसिनकडे निघाली. तू जे केलंस तेच मी ऐकलं ना? हेमा डोळ्यांची उघडझाप करत कबीरकडे बघत म्हणाली. त्याने सांगितलं ना तिला भूक लागली होती म्हणून. चल जेवण कर. अमित मागून तिच्या व्हीलचेअरला पकडून पुढे ढकलत म्हणाला. सध्या तोच त्याच्या भावाचा बदला बघून सरप्राईज झाला होता. ताई तुला वडापाव खायचा आहे का? अवंती वडापावची प्लेट तिच्यासमोर धरत म्हणाली. नो, मी सध्या डाएटवर आहे, हेमा म्हणाली. दाजी तुम्हाला? मग अवंती अमितकडे बघत म्हणाली. नको, तू खाऊन घे, रात्री मी तेलकट खात नाही. अमितने स्मित हास्य करत त्याच्या प्लेटमधलं खात म्हणाला. तिने तिघांच्या प्लेटवर नजर टाकली. सूप आणि सॅलेड होतं आणि स्वतःच्या प्लेटला बघू लागली. राईस आणि वाटीत डाळ होती. पहिले तिने राहिलेला वडापाव खाल्ला, कारण डाळ भात तर तिला स्पूनने खावा लागणार होता. पहिल्याच दिवशी हेमा ओरडली होती. हाताने खाल्लेलं आवडलं नाही, पण स्पूनने तिचं पोटच भरत नव्हतं. आत्ता हे सांगणार तर कशी? हळूहळू ती चमचा घेऊन खाऊ लागली. सगळे शांतपणे जेवण करत होते. फक्त अवंतीच्या स्पूनचा आवाज होता. आतून तर वैतागली होती. तुझी इथे कुठली मैत्रीण आहे? अमितने खाता खाता विचारलं. हेमाने ती गावातली आहे ह्या व्यतिरिक्त साधं नावसुद्धा विचारलं नाही, म्हणून तोच आता पूर्ण चौकशी करत होता. गावातच राहते, माझ्याच वयाची आहे, 3-4 घर सोडून राहते. 12वी नंतर कॉलेज करायला इथे तिच्या भावा आणि बहिणीसोबत राहायला आली. मग तिला आता इथलीच सवय आहे. गावात फक्त तिचे आईवडील असतात. त्यांना भेटायला ती महिन्यातून 4-5 दिवस येत असते. मंजिरी नाव आहे. अवंती खुश होत तिची सगळी इन्फॉर्मेशन सांगू लागली. आपल्या जवळच्या माणसांची माहिती सांगायला तिला खूपच आवडायचं. कबीरने नजर वर करत तिच्याकडे पाहिलं. थोड्या वेळापूर्वीचा त्याला सीन आठवला. त्याला क्रॉस करून मंजिरीच्या गळ्यात पडलेली आणि त्याच्या ओठांवर हलकं हसू आलं. हेमा शांतपणे तिचं जेवण करत होती. तिच्यासाठी तो टॉपिक फालतू वाटला. अच्छा, शिकते का अजून जॉब करते? तो म्हणाला. शिक्षण झाले आहे, आता जॉब शोधत आहे. अवंती बारीक चेहरा करत म्हणाली. मनापासून वाटत होतं की आपल्या मैत्रिणीला चांगली जॉब भेटावी. त्यात आज तिचं रडगाणं ऐकून तर अजूनच दया आली. तेव्हा हेमाने वर चेहरा करून तिच्याकडे पाहिलं. ही तीच का तू जॉबसाठी विचारत होती? हेमाने कन्फर्म करण्यासाठी विचारलं. तेव्हा कबीरच्या लक्षात आलं की मंजिरीने त्याच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. हो, मी मंजिरीबद्दलच तुला सांगितलं होतं. तू दाजीला बोलली का? अवंती थोडी एक्सायटेड होत म्हणाली. अमितने हेमाकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिलं, कारण अजूनपर्यंत हा विषय त्यांच्यात झाला नव्हता. अमित, कबीर, तिच्या मैत्रिणीचं एज्युकेशन बघून तिला चांगली जॉब असेल तर सांगा, हेमा दोघांकडे बघत म्हणाली. आपल्या हॉस्पिटलमध्ये तरी सध्या तर कुठलीच वॅकन्सी अवेलेबल नाही आहे. कबीर, कंपनीमध्ये कुठली वॅकन्सी रिकामी आहे का? अमित त्याच्याकडे स्थिर नजर करत म्हणाला. त्यांच्या कंपनीमध्ये तिला रिजेक्ट केलं होतं. साधा तिचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला नव्हता. वर्षभरापूर्वी तिने बायोडेटा त्यांच्या कंपनीमध्ये दिला होता. त्यांचा कॉल पण आला नाही. अवंतीला लक्षात आलं तसं तिने लगेच धडाधड तक्रारीच्या सुरात सांगून मोकळी. खायचं थांबवून तिघे तिच्याकडेच बघू लागले. आय थिंक त्यावर तिला नीट समजावून सांगितलं होतं. सरळ सरळ ती त्याचा आरोप लावत होती, म्हणून लगेच त्याने त्याच्यावर उत्तर दिलं. त्यावर ती गप्प बसली, कारण त्या गोष्टी तिच्या लक्षात येत नव्हत्या. ती कधी कोणाच्या हाताखाली काम करणार नव्हती. म्हणून त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही तर तो रस्ता शोधून काय उपयोग? फक्त जर ती बोलल्याने मंजिरीला नोकरी भेटत असेल तर बोलायला काय हरकत आहे, असं तिचं मन. अवंती तिचा बायोडाटा मागवून घे. कबीर, तिच्या लायक कुठली पोस्ट असेल तर तिला जॉब ऑफर कर. अमितने लगेच फरमान सोडले. अवंतीच्या डोळ्यात चमक आणि कबीरच्या भुवया आकसून त्याच्याकडे बघू लागला. असं का? बघतो. मी बोलले, कळलं ना? उद्या त्या मुलीच्या इंटरव्ह्यूचं बघ. अमित त्याची नजर त्याच्या डोळ्यात स्थिर करत नजरेनेच त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण कबीर बारीक आठ्या पाडून प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघत होता. अवंती जेवायचं सोडून आशेने दोघांकडे बघू लागली. हेमा तर दोघांचं काय चालू आहे म्हणून वैतागली होती. अवंतीच्या रिलेटेड जी कुठली गोष्ट आहे त्याला खूपच इम्पॉर्टन्स वाटल्यासारखं तिला वाटलं आणि आपण उगाचच त्या मूर्ख मुलीचा विषय काढला असं वाटलं. ओके, त्याने मोजक्याच शब्दात उत्तर देत जागेवरून उठला. त्याला असं कोणी रूल केलेलं आवडत नव्हतं, कामाच्या बाबतीत तर नाहीच नाही. अवंतीच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी स्माईल पसरली. अमित, मला रूममध्ये जायचं. अवंती, थकली असणार तर जाऊन आराम कर. हेमा पाण्याचा ग्लास आदळदात घट्ट आवळून म्हणाली. मगासपासून अमितचा तिला इतका राग येत होता, पण अवंतीसमोर त्याला काही बोलता येत नव्हतं, म्हणून आतल्या आत राग दाबून ठेवला होता. हो, थँक्यू दाजी. अवंती खुश होत जागेवरून उठली. त्याने हसून तिला प्रतिसाद दिला. अवंती तिची पर्स घेऊन पुढे निघाली. काय?
अमित हसत हेमाकडे बघून खांदे उडवत म्हणाला. तिने त्याला एक रागीट कटाक्ष देत तोंड फिरवलं. ओ गॉड हेमा, थोडीशी मॅच्युअर लेवल वाढव. डॉक्टर आहेस, आपल्या हातात कोणाचा आनंद असेल आणि आपण देऊ शकतो तर लगेच द्यावा. अमितला तिच्या रागाचं कारण लक्षात येताच तो तिची व्हीलचेअर पकडत तिला समजावत म्हणाला. तिने दीर्घ श्वास घेता त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही, कारण अमितला काही बोलायची सवय नव्हती. जी गोष्ट त्याला पटत नाही ती कितीही केलं तर पटणारच नाही. डॉक्टर असल्याने 100% प्रयत्न करायची त्याला सवयच होती. अवंतीचा चेहरा सांगताना थोडासा पडलेला लगेच त्याने ऑब्झर्व केला आणि जर एका जॉबने कोणाचं भलं होत असेल तर तो 100% त्याची पॉवर यूज करणार. हेमा झोपल्यावर अमित कबीरच्या रूममध्ये आला. तो लॅपटॉप घेऊन बसला होता. बिझी आहेस का? अमित डोअर नॉक करत आत येत म्हणाला. कबीर सोफ्यावर रेलून बसत समोरच्या कॉफी टेबलवर पाय पसरून बसला होता. त्याला बघताच त्याने त्याचे पाय खाली घेत ताठ बसला. खरंच तुला अवंती सिग्नलवर भेटली होती? अमित त्याच्या शेजारी बसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. त्याच्या भावाला तो चांगलाच ओळखत होता. अवंती 2 तास गायब होती. कबीरने सगळा घडलेला सगळा प्रकार सांगितला. तसं अमित डोळे मोठे करून त्याच्याकडेच बघत होता. आज अवंतीचं लक तिच्यासोबत नसलं असतं तर भलताच प्रकार झाला असता, म्हणून चेहऱ्यावर लगेच काळजी पसरली. वहिनीला काही सांगू नकोस, कबीर शांतपणे म्हणाला. हेमाला कळले ना, उद्याच्या उद्या तिला गावाला पाठवून देईल आणि तुझी नैया जी तिथेच गोलगोल फिरत होती ना, ती तिथेच फिरत राहणार. अमित सुस्कारा सोडत म्हणाला. गोल फिरणार नाही आता. जी नैया फिरत होती ती आता तिच्या दिशेने वाहत जाणार आहे. कबीर ओठावर गोड स्माईल आणत त्याच्याकडे बघत म्हणाला. तसं अमितने चमकून प्रश्नार्थी नजरेने पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू बघून त्याच्या चेहऱ्यावर चकित भाव पसरू लागले. आज जेव्हा अवंती सापडत नव्हती ना, तेव्हाच मला कळालं की ती किती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मला तिला शोधायला जायची गरजसुद्धा नव्हती. सगळं काही फोनवरच गोष्टी होत होत्या. पण नाही, मला तिला माझ्यासमोर बघायचं होतं. जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघेल तेव्हाच मला विश्वास बसणार होता. जेव्हा ती समोर दिसली ना, तेव्हाच माझ्या जीवाला शांतता लाभली होती. जे हृदय ती सापडत नव्हती म्हणून घाबरलं होतं, तेच तिला पाहता क्षणी खुललं होतं. कबीर दीर्घ श्वास घेत गंभीर आवाजात म्हणाला. तो 1 तास त्याने कसा घालवला असेल त्याचं त्याला माहीत होतं. अजूनही आठवलं की एक भीतीची थंड लहर अंगातून पसरून गेली. म्हणजे तू तुझ्या फिलिंगवर 100% शुअर झालंस का? अमित त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत खुश होत म्हणाला. तसं कबीरच्या चेहऱ्यावरचा हसू गडद झाले. नक्की ना? अमितने पुन्हा कन्फर्म करण्यासाठी एक्सायटेड होत विचारलं. हो दादा, लाईफ पार्टनर म्हणून फक्त तिलाच बघू शकतो. आमच्यात जमीन आसमानचा फरक असला तरी तिच्याशिवाय जगणं खूपच कठीण आहे. ती कशी असेल तरी मला ती हवीच. जो फील तिला पाहता क्षणी येतो तो बाकी कुठल्याच मुलीसोबत आला नाही. कबीर त्याचा हात आपल्या हातात धरत त्याच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला. ओह हो, आय एम सो हॅपी. फायनली तू एक्सेप्ट केलं. अमित त्याच्या गळ्यात पडत खुश होत म्हणाला. कबीर हसत त्याच्या पाठीवर हात ठेवतो. चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि थोडासा लज्जेचा भाव पसरून गेला होता. जेव्हा कबीरने अवंतीबद्दल त्याला सांगितलं होतं त्याला थोडं टेन्शन आलं होतं, कारण अवंती वाईट नव्हती पण कबीर आणि तिच्यात काहीच मॅच नव्हता. पण प्रेम ही अशी भावना आहे की गुणदोषांसोबत एक्सेप्ट करावंच लागतं, त्याशिवाय ते प्रेम म्हणताच येणार नाही. हेमामध्ये लाख बुराई होती पण तिच्याशिवाय तो राहूच शकत नव्हता. हेच त्याचं प्रेम. हेमाचं तसंच होतं. अमितचे काही गुण तिला आवडत नव्हते पण त्यालाही कुठल्याही परिस्थितीत गमावू शकत नव्हती. तिला कधी बोलणार आहे? बोलतानाही तुला केअरफुली सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील. अमित बोलत होतास की वेट वेड लागलं का? नो, तिला या गोष्टी कळल्या ना तिचं डोकं दुसऱ्या दिशेने फिरेल. मी तिला काहीच सांगणार नाही, तो म्हणाला. मग? अरे, तिला तुझ्या फिलिंग कळणार नाही तर मग गाडी कशी पुढे जाईल? थोडं तरी तिला तुझ्या मनातलं कळेल तेव्हाच ती तुझ्याबद्दल विचार करेल ना. अमित गोंधळून त्याला समजवत म्हणाला. ती 1 नंबरची डम मुलगी आहे. फिलिंग्स वगैरे तिच्या डोक्याच्या समजण्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्यात मी तिला तर आधीच दुखावले आहे. मग ती डोक्यात तेच धरून बसणार. कबीर सुस्कारा सोडत म्हणाला. त्याला तिच्या घरी बोललेल्या गोष्टी आठवल्या. तू ना मला आता कन्फ्यूज करत आहे. आयुष्यभर काय फक्त तिला बघत बसणार? अमित वैतागून म्हणाला. इथे मला 2 दिवस जात नाही आणि तू आयुष्यभराचं काय घेऊन बसला आहे? कबीर नीट बसत मागे गेलेला टी-शर्ट पुढे उडत म्हणाला. अमितने त्याला लुक दिला कारण त्याच्या डोक्यात काय चालू आहे त्याला काही कळत नव्हतं. चिल दादा, अजून 15-20 दिवस मॉम डॅड येतील ना, तेव्हा त्यांना जे आहे ते खरंच सांगेल आणि पुन्हा त्यांच्या घरी जाऊन मागणी घालू. सिम्पल. कबीर नॉर्मल टोनमध्ये बोलून मोकळा झाला आणि अमित शॉक लागल्यासारखं तोंड आवासून त्याच्याकडे बघू लागला.
अरे तुला कळते का तू काय म्हणत आहे? अमित डोळ्यांची उघडझाप करत म्हणाला. मी जे बोलतो तेच बरोबर आहे. तिला जाऊन मी उद्या म्हटलं आय लव्ह यू तर ती लाजेल, मग माझी स्वप्न बघेल, लगेच 2 दिवसाने उत्तर देईल. असा विचार करणारी ती मुलगी नाही आहे. ती तिच्या घरच्यांपुढे झुकते, बाकी कोणापुढे झुकणारी नाही आहे. कबीर तिचा चेहरा आठवून गालातल्या गालात हसत म्हणाला. माझं डोकं हँग होत आहे. सध्या मला झोपेची गरज आहे असं वाटत आहे. तू आणि ती सध्या माझ्यासाठी अँटिक पीस आहे. अमित जागेवरून उठत बाहेरच्या दिशेने जात म्हणाला आणि तो त्याच्याकडे बघून जोरात हसला. सकाळीच अवंतीने बायोडेटा मागवून घेतला आणि तो लगेच हेमाकडे दिला, कारण अमित सकाळी लवकरच हॉस्पिटलमध्ये निघून गेला होता. दुपारपर्यंत कबीरच्या मोबाईलवर मंजिरीचा बायोडाटा आला होता. अमित फ्री झाला तसं लगेच कबीरला कॉल केला. मी तुझं काम सोपं करत आहे, त्या मुलीला जॉब दे, मग लगेच अवंती इम्प्रेस होईल. अमित कॉफीचा घोट पीत खुश होत म्हणाला. मी तिला इम्प्रेस का करू? कबीर भुवया उंचावत म्हणाला. तसं अमितने गरम कॉफी मग त्याच्या कपाळावर फिरवत शेक दिला. एकतर पुन्हा मागणी घालायची म्हणून डोकं आऊट झाले आणि हेमा आणि तिच्या आईपुढे झुकल्यासारखं वाटत होतं, म्हणून त्याला टेन्शन आलं होतं. ए बाबा, ते पुन्हा मागणी घालायचं डोक्यातून काढून टाक. तिला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मग आपण पुढचं पुढे बघू. त्याचा वैतागलेला स्वर ऐकून त्याला हसू आलं. तू काही करू नको, मी माझं बघून घेईन. नंतर बघून घे. पहिले आजच्या आज त्या मुलीचा इंटरव्ह्यूसाठी कॉल जाऊ दे, लगेच जॉईन कर. मी तर इम्प्रेस होईल. अमित इरिटेट होत बोलून फोन कट करतो. त्याने डोळे 1 सेकंद बंद केले आणि मिस्टर शर्माला कॉल करून एकदाच त्या मंजिरीचं काम मार्गी लावलं. काय? खरं सांगते? अवंती खुश होत उड्या मारत म्हणाली. मंजिरीला ND ग्रुपमधून उद्या इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता. तिने लगेच खुश होत अवंतीला आनंदाची बातमी सांगितली. तू कबीर सरांना माझ्याकडून थँक्यू बोल, त्यांनी खूप मदत केली माझी. मंजिरी डोळ्यातलं आनंदाश्रू पुसत म्हणाली. हो नक्की, ते घरी आले की पहिले त्यांना मनापासून शांत डोकं ठेवून थँक्यू बोलणार. अवंती हसून म्हणाली. अमितच्या बोलण्यावर त्याने लगेच विचार करून निर्णय घेतला हे मनापासून आवडलं होतं.